सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला मोठा झटका बसलाय। हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्यामुळे आता सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतच झालाय, त्याला पोलीसच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय। औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊन 8 दिवस उलटले तरी देखील पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच पोलिसांवर कोर्टाचा अवमान केल्याचाही गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी हे प्रकरण कोर्टात लावून धरणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। हायकोर्टाने 1 आठवड्याच्या आतमध्ये FIR दाखल करा अशी ऑर्डर होती। आजपर्यंत FIR दाखल झालेला नाही, तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा उल्लंघन झाले अशी परिस्थिती आहे। तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। हायकोर्ट काढणार की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काढणार। तर काय आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण पाहूयात। परभणीमध्ये संविधान विटंबनेच्या संदर्भातली ही बातमी आहे। आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली। त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा संशयास्पद मृत्यू झाला। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा त्याच्या कुटुंबियांनी आरोप केलाय। तर हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय। हृदयविकाराचा दावा फेटाळत हायकोर्टाचे पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।